मनपूर्वक आभार झाला. सलामीर जोडी मैदानामध्ये रेडी आहे. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. दोन्ही पंच हिरामन आमचे भोसले सर आहेत, त्यानंतर विशाल पाटील सर रेडी आहेत. समोरच्या कक्षामध्ये बोलणार आहोत. पुन्हा एकदा यापूर्वी मनोहर पाटील यांचा आवाज ऐकलं, आता वळूया वैभव भोपी हरिग्राम यांच्याकडे. चला, अंपायर सिग्नल, ग्रीन सिग्नल, मॅच ऑन होते. दोन विजेते संघ पुन्हा अगदी आमने सामने येतील. मॅच सुरू झाली आहे. 4 षटकांची लढत आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील इथे झालाय. फार इम्पॉर्टंट लढत. खरं तर दोन्ही संघ भरपूर संघर्ष करून आलेले आहेत. पहिली मॅच मोह संघानं स्वतःचं होम ग्राउंड 12 चेंडूमध्ये त्यांनी 12 रन डिफेन्स केल्या आणि एका बाजूला एक मोठं रन चेस करत असताना चिपळे सारखा एक मोठा संघ परास्त केलेला आपण जय हनुमान भोकरपाडा ब संघ बघतो आपण. हो, हा फुल टॉस बॉल होता. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सध्या आपण आशिषला बघतोय आणि चांगली सुरुवात झाली आहे. खरे तर मैदानामध्ये सलग 2 डॉट बॉलनं आशिष फुलोरेनं सध्या ही मैदानामध्ये सुरुवात केली आहे. सायकरीनकडे बॅटर आपण ऋषिकेश म्हात्रे आणि माऊली मस्कर. माऊलीला या मॅच मध्ये प्रमोट केलंय, कारण मागील मॅच मध्ये 30+ धावा त्यांनी केल्या आणि एक चांगली उत्तम इनिंग टीमच्या दृष्टिकोनातून साकारली. तेव्हा तो 1 डाऊनला आला होता. या क्षणाला त्याला असं ओपनर म्हणून मैदानामध्ये पाठवलं गेलंय. थोडं बॉडी पासून दूर हरकासा मला वाटतं बॅट अँड बॉल मध्ये संपर्क, त्याच कारणास्तव बॉल कीपर पासून देखील दूर जाताना दिसलाय. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे. पहिले 3 बॉल सलग 3 डॉट बॉल डिलिव्हरी करताना आपण बघितलेत. या मॅच मध्ये आशिष फुलोरे सध्या मेहनत करतोय गोलंदाजीतून. चांगली मॅच, इम्पॉर्टंट ही लढत आहे दोन टीम मध्ये. डाऊन द ग्राउंड खेळत व्ही शेप मध्ये बॉल चला डीप लॉंग ऑन कडे फील्ड पोहोचलाय. चांगली फिल्डिंग अक्षय गायकर. या एरियामध्ये तो चीता आहे खरं तर फिल्डिंग मध्ये. मागे मॅच मध्ये देखील या एरियामध्ये त्याने सुरक्षित फिल्डिंग केली होती. लॉंग ऑफ पासून लॉंग ऑन पर्यंतचा एरिया तो चांगला कव्हर करतो. एक फिल्डर आहे जो मैदानाचे 3 एरिया कव्हर करतोय. अक्षय गायकर लॉंग ऑन, मिड ऑफ आणि त्याचसोबत एक्स्ट्रा कव्हर आहे. 3 एरिया तो कव्हर करतोय आपल्या फिल्डिंग मधून. वेगवान बॉल होता, चकमा दिलाय विकेट किपरला. पंच इशारा करतील 22 ना आलाय हा चौकार लॉंग स्टॉप मध्ये. एक्स्ट्रा रन 4 रन. धावसंख्येचं टोटल सध्या आपण 6 धावांवर बघतोय. मागील एक्स्ट्राचा तो चौकार होता, सांघिक मध्ये ऍड केलं जाईल. विकेट किपरनं साथ दिली नव्हती. लोबो फुलटॉस बॉल बॅटच्या टो एंड वर लागतोय. चांगली गोलंदाजी आशिष फुलोरे कडून. अप्रतिम ही गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सध्या बघायला मिळतंय. षटक दरम्यान इथे संपलंय आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ओव्हरमध्ये आशिषनं रन खर्च केलेत फक्त 3 आणि एक एक्स्ट्राचा 22चा चौकार. अशा टोटल धावा आलेत या ओव्हरमध्ये 7. बिनबाद सुरुवात करत असताना होम ग्राउंडवर खेळणारा हर्ष स्मृती मोर्या इलेव्हन मोह संघ. इथे हिंद केसरी तेजा बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ पाटील चिखले यांचं इथे आगमन झालेलं आहे. किरण पाटील यावं आपण व्यासपीठावर. मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. यावं आपण व्यासपीठावर. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला या, प्रशांत मात्रे तुम्हाला इन्व्हाइट करतात. सगळ्यांच्या मॅच कडे लक्ष आहे.
मोह आणि बोकरपाडा, परंतु तेवढंच ऑनलाईन प्रेक्षक वर्ग एकीकडे T20 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे मॅच सुरू झाले सगळ्यांचं त्याच्याकडे लक्ष असेल. धावसंख्या फळकामध्ये धावा एकंदरीत बनल्यात 7 ऑन बोर्ड. सुरुवात करत असताना ऋषिकेशला आपण बघितलं, सुरुवातीचे पॉवर प्लेचे 6 चेंडू त्यांनी खेळत. आदित्य फुलोरे गोलंदाज 100 आल्या. पहिला बॉल व्हाईट बॉलनं या ओव्हरची सुरुवात झाली एक्स्ट्रानं. स्कोरबोर्ड पुढे चाललाय, बोर्डवर 8 धावा. शांत 4 षटकांची मॅच आहे. चांगली ताकदवार लढत. मोह संघाची ताकद, त्यांची गोलंदाजी जी त्यांनी या अगोदरच्या मॅच मध्ये स्पष्ट केली. एका बाजूला बोकरपाडा संघ, त्यांची ताकद, त्यांची बॅटिंग. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. बॉल चालला ऑन साइडला, फिल्डर आहेत, चकमा देऊन बॉल चाललाय. थोडं गचाळ क्षेत्ररक्षण. अंपायर सिग्नल आम्ही वाट पाहू. बघायचं पंच इशारे करतायत. चला तिकडे मोरिया चायनीज कॉर्नर. मेंबर तुमचं लक्ष असेल तर निर्णय सांगा. अंपायर चेक करू इच्छित आहेत. चला अंपायर सिग्नल 4 रन, 4 रन. चौकार आलाय मागील बॉल बाई. क्रॉस बॅटने खेळायचं होतं. बॉल चला डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर आहेत पाठीमागे. 1 रन बनली आहे. दुसऱ्यासाठी नकार दिलाय. उत्तम गोलंदाजी, उत्तम फलंदाजी, सगळं काही चांगलं सध्या सुरू आहे मैदानामध्ये. धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर तुम्हाला सध्या 13 रन्स बघायला मिळत आहेत. 13 ऑन बोर्ड विदाउट लॉस. कोणती विकेट गमावलेली नाही असं त्या बॅटिंग करत असताना हर्ष स्मृती मोरिया 11 मोह संघ होम ग्राउंडवर. ऋषिकेशनं आतापर्यंत सगळे चेंडू खेळत. पहिल्यांदा माऊली ऑन सायकल कडे आलाय. माऊली येता क्षणी क्लीन बॉल त्रिफळाची होतोय. पहिला धक्का, मोठा हादरा मिळालाय हर्ष स्मृती मोरिया 11 मोह संघाला माऊलीच्या रूपानं. आता सन्माननीय 2052 हिंद केसरी, महाराष्ट्र हिंद केसरी तेजा बैलाचे मालक आदरणीय किरण शेठ पाटील चिखले आणि त्यांच्या सहकार्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रसन्नदा ठाकूर चषकाच्या माध्यमातून आपलं आम्ही स्वागत करत आहोत. धावसंख्येचं टोटल तुम्हाला सध्या बघा मिळेल. ऑन बोर्डवर 13 धावा आतापर्यंत झळकल्या गेलेत. उंच गेला हा फटका. इनफिल्डच्या वरून डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्र खाली आहे, परंतु फिल्डर आशिष पुन्हा एकदा चुकी. नाही करू शकला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, थोडी घाई त्याने केली. 4 रन. न टोटल पुढे चाललाय. बोर्डवर रन्स बघायला मिळत आहेत सध्या 17 धावा. सध्या बॅटिंग करण्यासाठी सॅम म्हस्कर आलाय आणि येत्या क्षणी त्याला चौकार इथे मिळालाय. ऑलरेडी कॅप इनफिल्डच्या वरून खेळला, त्यानंतर कव्हर करत असताना आशिष लास्ट मोमेंटला बॉलवर पोहोचला. थोडं अवघड होतं, परंतु क्रिकेट खेळामध्ये अवघड गोष्टी सोप्या करायच्या असतात. आपल्या प्रदर्शनातून हेच तुमचं खेळाडूचं मोठं नेतृत्व असतं. लेगसमोर टार्गेट होतं, एम होतं, परंतु लेगसमच्या बाहेर हा बॉल डिलिव्हर्ड झालाय. गोलंदाजीच्या अपेक्षेपेक्षा दूर. व्हाईट बॉल लगेचच पंचांनी दर्शवलाय. अतिरिक्त रन या बॉलवर मिळेल. धावसंख्येचं टोटल पुढे चाललाय. बोर्डवर 18 रन बघायला मिळतात. मागील मॅच चिपले सगळं कधीच विसरणार नाही. 11 एक्स्ट्रा रन जवळपास त्यानं वाईट फेकले होते. 10 आणि एक नो बॉल. स्किट केला बॉल, हलकासा अपील यष्टांच्या पाठीमागून डीप राहिलाय बॉल. धावसंख्या अगदी बघा मी इथे थांबे 18 वर. 18 ऑन बोर्ड सध्या बघायला मिळत आहेत. आदित्य फुलोरे उत्तम गोलंदाजी, जरी 2 चौकार आले असले तरी कमबॅक त्यांनी काहीसा केलाय. आता
कारण पहिल्या षटकामध्ये आशिषनं अप्रतिम गोलंदाजी केली होती आणि त्याच्यानंतर आता आदित्यवर या जबाबदाऱ्या. मागील मॅच फार इंटरेस्टिंग होती. उंच केला, हेलिकॉप्टर लुक दिलाय उंची सोबत, बॉल चाललाय बाउंड्री लाईन कडे. अंपायर सिंगर, इट इज बिग हिट षटकार. स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघाने. थँक्स सानिया डीजे धुंद्रे, GKC धुंद्रे क्रिकेट संघाचे संघनायक आणि यंगस्टार चिपले क्रिकेट संघ संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावं. पहिलं सत्र संपलं की मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. चला मॅच कडे आपण वळतोय. स्कोर बोर्डवर टोटल धावा आहेत 24 धावा आहेत. 12.00 सध्याचं एक करंट रन रेट. गोलंदाजीच्या उंबरट्यावर आता थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज झालाय राम फुलोरे. अनुभव आपला या क्षणात ते गोलंदाजी मार्कवर घेऊन आलेत. चांगली लढत. ड्राईव्ह केला बॉलला पाठीमागे डीप काऊ कॉर्नरचा खेळाडू मिड विकेट मध्ये पोहोचायचा आहे. अक्षयने चांगली फिल्डिंग मध्ये अक्षयने कोणतीच चुका केल्या नाही आहेत आतापर्यंत. मागे मॅच मध्ये देखील त्याचा अफलातून क्षेत्ररक्षण आपण बघितलं आणि याही मॅच मध्ये तो चांगलं क्षेत्ररक्षण सध्या करतोय. स्कोरबोर्ड 26 वर पोहोचलाय. राम फुलोरच्या पहिल्या बॉलवर 2 रन पूर्ण केलेत. ऋषिकेश म्हात्रे, मागे मॅच मध्ये ऋषिकेशनं इतकी उत्तम कामगिरी केली नव्हती, परंतु या मॅच मध्ये माऊली बाद झाल्यानंतर जबाबदाऱ्या सॅम आणि ऋषिकेश दोघांवर आहेत. चांगली बॅटिंग, स्विंग अँड मिस, फिंगर रोल केले, गती काढून घेतली आणि त्यानंतर आलेला हा अगदी डॉट बॉल बघायला मिळते. या षटकातील उत्तम गोलंदाजी सध्या सुरू आहे. राम फुलोरेकडून पहिले 2 बॉल प्रभावित करणार राहिलेत. क्रिकेट खेळामध्ये इम्प्रेशन फार महत्वाचं असतं आणि ते इम्प्रेशन टाकत असताना पुन्हा एकदा हवेमध्ये टॉस केला, गती परिवर्तन केलं, हलकासा लेग कटर गुड लेंथ वरून बॉल त्यानं स्विंग केलाय. राम फुलोरे याच्याकडे व्हेरिएशन्स आहेत आणि ती व्हेरिएशन्स न भरलेली गोलंदाजी सध्या बघायला मिळते. या क्षणाला थोडा ऑफ कटर राहिलाय. बॉल एज लागले, पंच सांगतायत बॅट फर्स्ट. 1 रन बॅटरच्या खात्यामध्ये जोडली जाईल. त्यासोबत सांघिक मध्ये देखील 27 स्कोर बोर्ड. जेवढं बॅलन्सिंग क्रिकेट बॅटिंग करत असताना होम ग्राउंडवर मोह संघ खेळतो तेवढीच बॅलन्सिंग गोलंदाजी सध्याच्या हनुमान भोकरपाडा ब संघाने देखील केली. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळत आहेत. टॉस केला हवेत, विकेट किपरला नामी संधी. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये होते अरे स्वप्नील फुलोरे, ज्यानं हा झेल निसटलाय. खरं तर त्याच्या अड्ड्यातून ग्रिपिंग करता आलं नाहीये. जिवंत मिळेल बॅटरला, त्यासोबत 1 रन देखील. राम फुलोरे उत्तम गोलंदाजी. 5 बॉल मध्ये फक्त 4च धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेत. इकॉनॉमिक्स हा स्पेल स्विच इट केलाय. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलाय. काय धावतोय खेळाडू, परंतु लास्ट मोमेंटला बॉल त्याला चकमा देत असताना निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप कव्हरला आलाय चौकार अंतिम बॉलवर. या ओव्हरमध्ये टोटल रन आलेले आहेत 8 आणि या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बॅटिंग करणारा हर्ष स्मृती मोर्यालन मोह संघ पोहोचलाय 32 वर. 1 खेळाडू बाद. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा. टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. या मोरया क्रिकेट संघानी अन ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेला. थँक्यू डीजे. सौरभ आमच्या सोबत आहेत.
चला मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह आयोजित पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व आणि विकासाचे दुसरे नाव सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या नावाची नामांकित क्रीडा स्पर्धा प्रथमच प्रकाश ज्योतातील स्पर्धा या मोहगावच्या क्रीडा नगरीमध्ये आमचे प्रवीणदादा म्हात्रे आदरणीय दिलीपदादा इथे उपस्थित आहेत. राहुल असतील आमचे राहुल पाठे यांच्या विचारधारेतून आमदार चषक स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. रात्री सन्मान्य आमदार कालच्या दिवशी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपलं मनोगत व्यक्त करत असताना प्रवीणदादा तुमच्या सर्व सहकार्यांचा त्याही आभार मानले खास करून. जय सुद्धा बघा सर्व आमची टीम इथे उपस्थित आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. ओ टू कॉमेंट्री बॉक्स वैभव भोपी. धन्यवाद महागुरु. शेवटच्या षटकामध्ये आपण वळतोय. खरं तर स्वप्नील फुलोरे डेथ ओव्हर मध्ये तो गोलंदाजी करेल. जीकेसी दुंद्रे आणि यंगस्टार चिखले अशी मॅच यानंतर होणार आहे. दोन्ही कॅप्टन तुम्हाला सज्ज राहायचे. यानंतर नाणेफेक केली जाईल. पहिला बॉल फुल टॉस. सुरुवात केली स्वप्नील फुलोरे आणि या बॉल वर आलाय हा दमदार लाजबाब अगदी गजर बघायला मिळाला. बॅट मधून लाऊड साऊंड आला. षटकार. ड्राईव्ह केला बॉलला समोरच्या दिशेनं विशेप मध्ये. हो तिथे कलेक्ट झालेला नाहीये. दुसऱ्यासाठी निघालेत. काय करतायत सध्या फिल्डिंग मधून टीम. यामध्ये फिल्डरची कोणतीच चूक नाहीये. मला वाटतं ज्या पद्धतीने थ्रो आला होता ऑलमोस्ट कलेक्ट करायला हवं होतं. धावसंख्या बनलेली 40-14 ऑन बोर्ड. स्वप्नील अंतिम षटकामध्ये तो गोलंदाजी करतोय. लास्ट मॅच मध्ये स्वप्नीलला हॅट्रिक घेत असताना अंतिम षटक फेकलं होतं. डीप राहिले थोडा बॉल परंतु बॉडी पासून दूरच राहिलाय. अंपायर सिग्नल वाईट. 41. बॅलेन्सिंग क्रिकेट आहे अजूनही मैदानामध्ये. स्कोर एवढाही जास्त झालेला नाही एवढा कमी नाहीये. दोन्ही टीम चांगले लढतायत. हे पहिलं सत्र आहे खरं तर या खेळाचं. शॉर्ट पिच लेंथवर पुन्हा एकदा वळावं लागेल. अगेन वाईट. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत. स्वप्नील थोडा अंडर प्रेशर मध्ये गोलंदाजी करतो असं वाटतंय कारण मागील मॅच मध्ये फार चांगली गोलंदाजी त्यांनी केली. त्याच कारणास्तव त्याला प्रमोट करण्यात आलंय कारण या टीमचा 5वा गोलंदाज म्हणून काम त्याने निभावलं. ती याच क्षणाला त्याला संधी मिळाली 4थ्या गोलंदाजीमध्ये. शॉर्ट पिच होता. उंच गेला बॉल. मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन द बॉल. आशिष फुलोरे टिपतोय. हाजेल कोणती चूक त्याने केलेली नाहीये. अक्षय गायकरने करत तर हाजेल टिपलाय आणि सेफ हँड बनलाय. विकेट मिळेल. नंतर आज शेवटचा पुकार आहे जीकेसी दुंद्रे विपक्ष यंगस्टार चिखले क्रिकेट संघ. सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. हो टू वैभव भोपी. तो आलाय मैदानामध्ये आलाय. सार्थक म्हात्रे आलाय. बघायचंय हे 4थं स्थान भुसवायचं आहे. अंतिम एंड त्याला चांगला करायचं आहे. धावसंख्येचं टोटल बोर्डवर एकूण रन 42 आहेत. 42. ओ सार्थक म्हात्रेचा बॅट आता बोलायला लागली. येता क्षणी हल्ला कल्लोळ केलाय. बॉल बाउंड्री लाईन बाहेर. षटकार. सार्थक म्हात्रे मागील मॅच मध्ये हजेरी लावण्याचं काम केलं. या मॅचचं महत्व तो जाणतो आणि आता त्याच्या बॅट मधून हा दमदार हिट बघायला मिळालाय. षटकार तिथे आलाय. स्कोरबोर्ड सानं पुढे चाललाय. बोर्डवर 48 रन्स तुम्हाला बघायला मिळत आहेत.
चला मॅच बॉल देखील आता मैदानामध्ये आलाय. फार महत्वाचा षटकार राहिले सार्थकच्या बॅट मधून, कारण अंतिम क्षणामध्ये जेव्हा बॅटिंग साठी येतात तेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देऊ शकत नाही. सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमक राहायचं असतं. .48 ऑन बोर्ड, 48 वर आहे टोटल. अखेरचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत या चौथ्या षटकातील स्वप्नील फुलोरेच्या या ओव्हरमधील. थोडी मागणी होती गोलंदाजी, पुन्हा एकदा बॉल हवेत, पुन्हा अक्षय धावतोय, बॉल खाली. आता या क्षणात थोडा दूर राहिलाय, सेफली लँडिंग झालाय बॉल, परंतु तो जो वेळ अवधी मिळाला 2 रन पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स न धावसंख्येचं टोटल ऑन बोर्डवर अर्धशतक पूर्ण, सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा बोर्डवर बघायला मिळत आहेत. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, व्ही शेप मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. अंतिम बॉलवर षटकार आला तर प्राइज होतं, परंतु तो ड्राईव्ह केलाय बॉल. अशा रीतीने या बॉलवर मिळतील टोटल रन 2 आणि पहिलं सत्र संपलंय 50 अप. अर्धशतक पूर्ण करत असताना हर्ष स्मृती मोरे आयलंड मोह संघानं एकूण स्कोरबोर्डवर धावा केलेत 52 आणि 53 धावांचं आव्हान आहे. अंतिम ओव्हरमध्ये 20 धावा आले. 24 चेंडू 53 धावांची गरज आहे. आता जाऊया आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टॉस होते महागुरूंकडे. थँक्स वैभव बपी ते नाणेफेक केले जात आहे. तेजा बैलाचे मालक 20-52 या किरण दादा हिंद केसरी, महाराष्ट्र हिंद केसरी एकच नाद बैलगाडा शर्यत यांच्या शुभास्ते नाणेफेक केले जाईल. जीकेशी दुंद्रे विपक्ष यंगस्टार चिगले हेडसाठी पुकार देण्यात आला आणि नाणेफेकीचा कौल यंगस्टार चिखले क्रिकेट संघाच्या बाजूने. संगणक दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा आहे. हा निश्चित स्वरूपात मोह गावामध्ये मोरिया क्रिकेट संघ मोह आयोजित आमदार चषक क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून एकंदरीत या स्पर्धेमध्ये तुम्ही कशा प्रकारे तयारी करून आलेले आहात? काय नाही, आम्ही गेम खेळणार आणि आमची प्रथम गोलंदाजी करू आणि कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न. ह्याच एक कॅप्टन म्हणून यावर्षी 2025-2026 पर्वाचा जर आपण विचार केला, तुमच्या संघाची हस्तगत कामगिरी कशी राहिलेली आहे? चांगली कामगिरी राहिलेली. 5-8 ट्रॉफ्या मारल्या त्यांनी. आणि आयोजनाबद्दल काय सांगाल? मोरिया 11 क्रिकेट संघ मो प्रथमच सुसज्ज आयोजन आम्हाला बघायला मिळेल खऱ्या अर्थाने. आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी सुद्धा, मग आमचे प्रवीण शेठ म्हात्रे असतील, राहुल असतील, आमचे दिलीप दादा आहेत, सर्व जयेश, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची प्रशंसा केली. सुसज्ज आयोजन खऱ्या अर्थाने बघायला मिळालं. काय सांगला आयोजनाबद्दल? नाही, ग्राउंडसाठी खूप मेहनत घेतली. ग्राउंड तर सुंदरच आहे. थँक्यू सो मच. नाणेफेक जीकेसी गमावलेली आहे. नाणेफेक तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती महत्वपूर्ण होती? महत्त्वपूर्ण होती. जर नाणेफेक आम्ही पण फिल्डिंग घेतली असती, कारण आमच्या 2 मॅचेस झालेत, आम्ही 2 हारलेले त्यांच्या विरुद्ध. ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल. 5 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा तुमचा मानस असेल? 60+ धावा मारण्याचा प्रयत्न असेल आमचा. आणि आम्हाला रवी शेठ पाटे दादांनी हे एंट्री दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानले. आयोजनाबद्दल काय सांगाल? कसं वाटलं आयोजन आपल्याला? अप्रतिम आहे आयोजन. ग्राउंड खूप छान आहे. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. नाणेफेकीचा कौल इथे यंगस्टार चिखले क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी जीकेसी दुंद्रे क्रिकेट संघाला आमंत्रित केलेलं आहे. किरण आहे आपण. किरण पाटील रोज उडतो गुल्लाल भडक आणि किरणदादा पाटील यांना बैलगाडा शर्यतीचा नाद लय कडक. आमच्या स्पर्धेचे शिल्पकार आणि भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व मोह आमच्या प्रवीणदादा म्हात्रे यांच्या शुभास्ते तेजा बैल 20-52 हिंद केसरी महाराष्ट्र आमचे किरणदादा पाटील यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. चला आता बोलूया समोरच्या कक्षमध्ये आमचे मित्र मनोहर पाटील वाजे यांच्याकडे बोलूया. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. सभी मेहमानों का, सभी दर्शकों का, सभी टीमों का, सभी कप्तानों का, सभी खिलाड़ियों का हम तहे दिल से स्वागत करते हैं दोस्तों. हमदा ट्रॉफी 2026 मोरिया क्रिकेट टीम मोह और ग्रामस्थ मंडल मोह इनके ओर से आयोजित हमदा ट्रॉफी 2026 के आज की चौथी रात है और चौथी रात का ये सुनहरा सफर और घर की टीम खेल रही है. यजमानों और मेहमानों के बीच में ये टकराव है, ये टक्कर है. जबरदस्त तरीके से मुकाबले आगे बढ़ते हुए
क्या बात है, इंडिया पाकिस्तान भी जारी है कोलंबो से लाइव समाचार आता हुआ। ईशान किशन ने अपनी 50 पूरी कर दी है। भारत 6 ओवर में 60 रन। अभिषेक को पहली गेंद के ऊपर खोया था। जीतने के लिए टारगेट है मैदान में, हम देख सकते हैं 53 का टारगेट है। आंचल पाटिल इनके ओर से मामूली मस्कर, यदि 2 सफलता लेते तो 500 का इनाम है। चौबीस गेंदे 53 का टारगेट है। हमारे साथ जुड़ चुके हैं डीजे सतीश और डीजे सौरभ वाजे से। महागुरु गड़गे सर हमारे साथ है, शुभम माले हमारे साथ है स्कोरिंग की भूमिका में। साई प्रीत लाइव की पूरी टीम जरूर मौजूद है। मैदान के अंदर हम निकल जाएंगे दोस्तों। चलो मुकाबला शुरू करना है। ठीक 7 बजे इस टूर्नामेंट के पहले सत्र की पहली गेंद गिरी थी, लेकिन उसके बाद लगभग 28 मिनट गुजर चुके हैं और उसके बाद दूसरे सत्र को शुरुआत हो रही है। 53 का टारगेट। भोकरपड़ा बना मोह के बीच में मुकाबला, एक तरफा मुकाबला। जीतने वाली टीम भोकरपड़ा बल्लेबाजी कर रही है। तो पिछले मुकाबले में 12 में 12 जिस टीम ने बचा है वो मोह क्रिकेट टीम मैदान के अंदर। दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं। 24 गेंदे 53 का टारगेट। पहली गेंद माउली तैयार, फुल टॉस। पिछले मुकाबले में गलती यही हुई थी, गलती नहीं सुधर रही है। पहली गेंद के ऊपर छक्का। पहली गेंद। पिछले मुकाबले में भी मावली ने शुरुआत इसी तरीके की थी। यॉर्कर फेंकने का प्रयास से बार बार फुल टॉस गिर रही है और पहली गेंद के ऊपर छक्का बटोरा। संदेश फुलोरे पिछले मुकाबले में जहां से छोड़ा था वहीं से शुरुआत है। ओवर द विकेट से इस मर्तबा आएंगे माउली मस्कर, आंचल पाटिल। इनके माध्यम से 2 विकेट के लिए 500 का इनाम है। पिछले मुकाबले में गौरव मात्रे ने कमाई की थी। ये अच्छी गेंद थी लेकिन दिशाहीन। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी। मोह क्रिकेट टीम चाहती है रिव्यू, फील्डिंग टीम रिव्यू है वाइड के लिए। वाइड बॉल। सात रन बने हैं। 24 गेंदों का यह मुकाबला हम जरूर देख सकते हैं। कदमों का इस्तेमाल किया था इस बार। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं हुआ। डॉट गेंद की समाप्ति होती हुई। डॉट गेंद एकमात्र जरिया होगी मैदान के अंदर इस मुकाबले में लौटने के लिए मोह क्रिकेट टीम को। टीम की रन संख्या बनी है 7 रन। 53 रनों को बचाना है। 7 रन बन चुके हैं। 2 गेंदें समाप्त हो चुकी है। माउली मस्कर उठाने का प्रयास, गेंद हवा में है, फंस चुके हैं संदेश। पहला खिलाड़ी मैदान के बाहर। थैंक यू सो मच। कमबैक है माउली मस्कर का, कमबैक है मोह क्रिकेट टीम का। जिस खिलाड़ियों ने पिछले मुकाबला 10 विकेट से जीता था, आखिरकार विकेट गिरता हुआ संदेश लौटेंगे मैदान के बाहर। अब नया खिलाड़ी आएगा, ई नेट नंबर 3 आशीष पुलोरे। कमाल की गेंदबाजी अब देखने को मिल रही है। पिछली गेंद डॉट थी, उसके बाद विकेट भी आया। टीम की रन संख्या की बात करेंगे, रन बने हैं टोटल 7 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। 4 ओवर का यह मुकाबला हम जरूर देख सकते हैं। आशीष आएंगे, आशीष पुलोरे। 53 रनों का टारगेट है सामने।
ओवर द विकेट से गेंदबाजी, गेंदबाज है तैयार माउली मस्कर। गति में मिश्रण किया, खिलाड़ी मौजूद है, रन लेने की कोशिश थी, मना करेंगे इस बार। अच्छा कमबैक, पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आया था और उसके बाद पूरी तरीके से माहौल बना दिया गया है माउली मस्कर के माध्यम से। ईशान किशन तो बरस रहे हैं कोलंबो में। 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर, गेंदबाज है तैयार। कमाल की ये गेंदबाजी है, जितनी तारीफ करे उतनी कम। अपनी टीम को 53 रनों से बचाना था और पहली गेंद के ऊपर छक्का खाया, दूसरी वाइड भी आई। एक गेंद में 7 लुटा चुके थे, लेकिन पिछली चारों की चारों गेंदें डॉट है। 7 के ऊपर संघर्ष चलता बा जय हनुमान भोकरपाड़ा टीम का। अंतिम गेंद, कदमों का इस्तेमाल किया, खिलाड़ी मौजूद, एक और डॉट गेंद। कमाल की वापसी, तालियां इस बात का सबूत है कि माउली ने कमाल की गेंदबाजी करी है। पहले ओवर की समाप्ति, रन आए 7, अब आने वाले 18 गेंदे, 46 रनों की जरूरत। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया थँक्स संघाने। मोरिया क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून चिखले गावातील आदरणीय व्यक्तिमत्व माजी उपसरपंच आदरणीय रवींद्र गडकरी साहेब उपस्थित आहेत। विद्यमान सदस्य अविनाश पाटील, मिलिंद शेलके विद्यमान सदस्य आहेत आणि त्यांच्यासोबत अनिल पाटील यांना आपण इथे पाहतो। क्रिकेटचा आनंद घेत असताना, अर्थात क्रिकेटचा हर्ष लुप्त घेत असताना व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। किरण पाटील, तुमचंही इथे आम्ही आभार व्यक्त करू। या स्पर्धेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे आभार आहेत। मनोहर पाटिल, जिस तरह शुरुआत हुई थी, जानमान भोकरपाड़ा क्रिकेट टीम ने पहले गेंद के ऊपर छक्का दागा था और पूरी से दबाव में आए थे गेंदबाज। दूसरी गेंद वाइड गेंद फेंकी थी, लेकिन उसके बाद में लेंथ, लाइन और दिशा दिखाई गेंदबाज ने और बिल्कुल काबिल यहाँ पर शानदार गेंदबाजी उसके बाद में नजर आई। ओटू मनोहर पाटिल। तो बिल्कुल महागुरु, जिस तरीके की शुरुआत हुई थी, पहला सत्र हमने देखा था। स्कोरिंग कंपैरिजन हम करेंगे। आशीष फुलोरे ने भी पहला ओवर फेंका था, 7 खर्चे थे। माउली मस्कर ने भी 7 खर्चे हैं। हिस्सा बराबरी पर है, लेकिन मुकाबले में कौन सी टीम आगे बढ़ेगी यहां से सुपर 12 में कौन पहुंचेगा। 18 गेंदे, 46 की दूरी। ऋषि म्हात्रे आएंगे गेंदबाजी में, सामने होंगे किशोर फुलोरे, पिछले मुकाबले का हीरो बनने की तलाश में। गति में मिश्रण पूरी तरीके से छकाया यहां पर बल्लेबाज को। डॉट गेंद की समाप्ति होती भी कमाल की यह वापसी है। पिछली बात करेंगे, लगातार 6 गेंदें डॉट खेली है जय हनुमान भोकरपाड़ा टीम ने। मिस टाइमिंग है, पीछे खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा, समा वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं होगी। किशोर बैक टू दी पवेलियन। सात रन, पिछली 7 गेंदों से एक भी रन नहीं आया। दबाव भरा माहौल अब बन चुका है। जिस तरीके की शुरुआत हुई थी, आशीष फुलोरे का प्रमोशन हमारे समझ से परे था। बालकृष्ण जो हमेशा से ही पारी की शुरुआत करते हैं, इस बार 4थे नंबर के ऊपर आए हैं। आशीष के ऊपर दबाव है बालकृष्ण के ऊपर। ऋषिकेश मात्रे 1 विकेट चटकाया है। यदि 4 गेंदों के ऊपर एक और विकेट आता है तो आंचल पाटिल इनके ओर से 500 का इनाम है। गति में मिश्रण किया था, इस बार ऑफ स्टिक के बाहर से गुजरेगी गेंद। एक्स्ट्रास के रूप में रन बन रहे हैं काफी लंबे समय के बाद। जय हनुमान भोकरपाड़ा टीम का यहां पर स्कोरबोर्ड में इजाफा हुआ, 8 रन बने हैं। जीतने के लिए अभी भी 45 रनों की है जरूरत। आने वाली गेंदें बचेगी 16 गेंदें और 45 की आवश्यकता। ऋषि तैयार, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है,
बालकृष्ण के बल्ले से ये पहला धमाका। रन बने हैं टोटल 14, 14 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 2 विकेट के नुकसान के ऊपर। अब रन बनने शुरू हो चुके हैं। अब मुकाबले में वापसी के संकेत दे रही है। नई ऊर्जा के साथ अब बल्लेबाजी करी जाएगी। 3 गेंदें फेंकी है ऋषिकेश मात्रे ने, 1 वाइड 1 छक्का खाया है। 7 रन बन चुके ओवर में, 1 सफलता भी जरूर आई है। माउली का कमाल का ओवर था, लेकिन दूसरा ओवर ऋषिकेश की शुरुआत दमदार हुई थी, लेकिन बालकृष्ण बड़े इसी बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं। रन बने हैं 14, समीकरण बचेगा 39, 39 की जरूरत आने वाली 15 गेंदों के ऊपर। 15 गेंदे 39 क्या बच सकता है। दोनों तरफ बराबरी पर मुकाबला है। अच्छी लड़ाई हमें देखने को मिली है। दिल धड़काने वाली कहानियां इस टूर्नामेंट में, आमदा ट्रॉफी में हमें देखने को मिली थी, लेकिन इस आज के दिन में किस तरीके से सफर रहेगा, क्योंकि पहला मुकाबला जोरों शोरों से दिल धड़क चुके थे, लेकिन इस मुकाबले में मोह और बोकर पाड़ा एक दूसरे के सामने। अब छकाया पूरी तरीके से धोखेबाजी यहां पर बल्लेबाज के साथ होती हुई। गेंद शायद पूरी तरीके से धीमी रफ्तार से, बिल्कुल गति नहीं है। बड़े ताकत के साथ आपको बड़े स्ट्रोक खेलने होंगे इस गेंदबाजी के सामने। गेंदबाज तैयार, एक बार फिर से ऋषिकेश मात्रे। गेंदबाज तैयार, गति में एक बार फिर से मिश्रण। 1 रन आसानी के साथ मिल जाएगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। कुल रन संख्या बनी है टोटल 15, 15 रन बने हैं। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद, अंतिम गेंद का खेल है बाकी। गेंदबाजी में ऋषिकेश मात्रे, 15 रन बने हैं अब तक। जीतने के लिए 38 रनों की अभी भी है जरूरत। स्ट्राइक रेट के ऊपर आशीष फुलोरे, अब तक खाता खुला नहीं आशीष का। अंतिम गेंद, रिवर्स खेलने की ये कोशिश थी, पूरी तरीके से छकाया। बैटिंग टीम रिव्यू है वाइड के लिए। फिर डिलीवरी, बिल्कुल ये खराब रिव्यू का कॉल था, मैं तो कहूंगा भोकरपाड़ा टीम से। रिव्यू लॉस्ट, आपके पास अब रिव्यू बचा नहीं वाइड के लिए। तो 2 ओवर की हुई समाप्ति, और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 15, 15 रन। आने वाली गेंदें बची है 12, और जीतने के लिए जरूरत है 38, 38 की जरूरत है। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी. 2 ओवर की समाप्ति भी, और 2 ओवर में रन बने हैं टोटल 15। कौन जीतेगा अब बाजी इस मुकाबले में। पंद्रह रन बने हैं। जीतने के लिए अभी भी आने वाली गेंदें बचेगी 12, और जीतने के लिए आवश्यकता है 38 रनों की है जरूरत। स्ट्राइक रेट के ऊपर बालकृष्ण बड़े, सैम मस्कर आएंगे गेंदबाजी में। कमाल की ये गेंद थी, खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा। बालकृष्ण बड़े बैक टू दी पवेलियन, बड़ा झटका। पहली गेंद के ऊपर सफलता। पिछले मुकाबले में जब 12 में 12 की जरूरत थी, तब समाधान मस्कर की गेंदबाजी हमने देखी, केवल 3 खर्चे थे और उन्हीं के बदौलत मुकाबले में जिंदा रही थी।
हर्षल स्मृति मौर्या 11 मोह क्रिकेट टीम आगे जाकर मुकाबला भी जीता था। अगली गेंद, अच्छी गेंदबाजी है। अब दबाव साफ नजर आता है। 12 में 38 चाहिए थे, अब 10 गेंदें और 38 रनों की जरूरत है। अच्छी गेंदबाजी का नजारा होता हुआ माउली मस्कर पहली गेंद के ऊपर छक्का खाया था, उसके बाद लगातार 5 गेंदें डॉट पे की, केवल 7 खर्चे। ऋषिकेश मात्रे 1 छक्का उन्होंने भी खाया, केवल 8 खर्च हुए थे। और समाधान मस्कर 2 गेंदें फेंकी है, रन खर्चा नहीं है। 10 गेंदें 38 की है दूरी। सीधे बल्ले से खेला डाउन द ग्राउंड, माउली रोक नहीं पाएंगे इस बार। गेंद सीमा पार, मिल जाएगा चौका। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, गेंदबाज के एक्शन के ऊपर ऑब्जेक्शन है? जी हां, तो बिल्कुल हमारे आयोजक जुड़ जाएंगे। स्क्रीन के ऊपर सामने है बल्लेबाज स्वप्निल फुलोरे। आने वाली 9 गेंदें और जीत की बात करेंगे। जीतने के लिए अभी भी 34 रनों की जरूरत है। बड़े स्ट्रोक चाहिए, लंबे हिट लगाने पड़ेंगे आने वाली 3 गेंदों के ऊपर। 9 गेंदें 34 रन। छोटी गेंद थी, स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी तैनात नहीं है, मिड विकेट से खिलाड़ी दौड़ता हुआ आएगा। मिसफील्ड, नतीजा सामने है, मिल जाएगा चौका। पास प्रवीण शेठ झालाय नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास। समाजसेवक अभी भी आने वाली 2 गेंदें 6 से 8 गेंदें जीतने के लिए 30 रन की जरूरत है। अच्छी गेंदबाजी चल रही थी लेकिन यह मिसफील्ड हुआ, उसके बदौलत चौका भी बटोरा और मुकाबले में नई ऊर्जा संपादन होती हुई। स्वप्निल फुलोरे 8 गेंदें 30 की जरूरत। क्या बात है, जब टीम को सबसे ज्यादा जरूरत थी तब वो बड़े स्ट्रोक आए हैं, मिल जाएगा छक्का। मुकाबले में अभी भी जीवित है जय हनुमान भोकरपाड़ा। आने वाली गेंदें 7 और 24 रनों की जरूरत। सात गेंदें जीतने के लिए 24 की आवश्यकता। 2 चौके 1 छक्का, मोमेंटम बिगाड़ दिया है सैम मस्कर का। यही तो क्रिकेट है दोस्तों। किसकी जीत होगी, किसकी हार होगी, कौन बिखरेगा, कौन निखरेगा, किसकी खुशी है, किनके गम है। फिर भी गैप में गेंद है, खिलाड़ी इस बार भी मिसफील्ड। एक और चौका। 6 गेंदें जीतने के लिए 20 रनों की है जरूरत। स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक। अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी। अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी, मोरया क्रिकेट संघानी, या ग्रामस्थ मंडळानी। या स्पर्धेला दिलंय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी, मोहगावच्या उपसरपंचांनी प्रवीण म्हात्रेंनी। 6 गेंदें जीतने के लिए 20 रन की अभी भी जरूरत है। जबरदस्त ये लड़ाई है। 18 रन पिछले ओवर में, यही क्रिकेट का मजा होता है। जिस खिलाड़ी ने पिछले मुकाबले में केवल 3 रन खर्चे थे, उसी खिलाड़ी को 18 पड़े हैं। 20 रन की अभी भी जरूरत है सुपर 12 में पहुंचने की। ये जंग, ये रेस अब शुरू हो चुकी है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। जय हनुमान भोकरपाड़ा या फिर हर्षल स्मृति मौर्या 11 मोह क्रिकेट टीम, जीतेगा कौन? जबरदस्त ये सवाल बना हुआ है। जबरदस्त ये मुकाबला। गौरव मात्रे पिछले मुकाबले में 9 बचाए थे, क्या यहां पर 9 बचा पाएंगे? किसकी जीत होगी, किसकी हार होगी? कौन जाएगा सुपर 12 में, कौन होगा खुश, कौन होगा मायूस मैदान में? जैसे कहते हैं ना, सामने हो मंजिल तो रास्ता ना मोड़ना। जो भी हो मन में वो सपने मत तोड़ना। कदम कदम पर मिलेगी मुश्किल आपको, बस सितारे चुनने के लिए कभी जमीन मत छोड़ना। जैसे कहते हैं कि कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे तुम्हारे जैसा। 6 गेंदें
20 की जरूरत है। मोहो या फिर बोकरपाड़ा, लाजवाब ये लड़ाई, दिल धड़काने वाले ये कहानी। आशीष ऑन स्ट्राइक, लोअर फुल टॉस से खिलाड़ी पीछे मौजूद, मौका बनेगा, बल्लेबाज आउट। 5 गेंदे के लिए आशीष ने खाता नहीं खुला, पांचों की पांचों डॉट है। अब 5 गेंदे जीतने के लिए 20 रन। एक अच्छी गेंद पूरी तरीके से दबाव बढ़ जाएगा। आदित्य फुलोरे आएंगे। 5 गेंदे जीतने के लिए 20 की जरूरत है। क्रिकेट आपको 2 मौके देती है, या तो शिकार करे या फिर शिकार हो जाए। शिकारी कौन कहलाएगा? 5-20 गति में मिश्रण, अंपायर घूम रहे हैं, बता रहे ये गेंद खराब है। मोहोट क्रिकेट टीम ने अपना रिव्यू गवा दिया है, रिव्यू मिलेगा नहीं। ये गेंद आएगी वाइड। दोनों टीम के रिव्यू समाप्त हो चुके हैं। गेंदबाज तैयार, अच्छा स्ट्रोक, एक सिंगल डबल से ज्यादा कुछ फर्क नहीं पड़ता। राकेश गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, जब तक थ्रो पहुंचता है 1 ही रन है। आने वाली गेंदें बचेगी 4 गेंदे 18 रन, 3 छक्के अभी भी चाहिए। क्षमता रखते हैं स्वप्निल फुलोरे, जिन्होंने इस मुकाबले का रुख बदला था। 4 गेंदें खेलनी है, 3 छक्के लगाने हैं, 18 की जरूरत है। अब तक यदि बात करेंगे 18 रन खुद बनाए हैं स्वप्निल फुलोरे ने 5 गेंदों में। अब 4 में 18 जोड़ने हैं। ये गेंद काफी अहम मानी जाएगी इस मुकाबले की, इंपॉर्टेंट गेंद है। 4 गेंदे 18, ये गेंद आएगी डॉट। अब 3 गेंदे 3 छक्के चाहिए। क्या मुकाबला यहां से भी जीता जा सकता है? आने वाली गेंदें 3 और जीतने के लिए 18 रनों की है जरूरत। हर्षल स्मृति मौर्या 11 मोहो, जय हनुमान भोकरपड़ा बी। कौन जाएगा सुपर 12 में? ये गेंद नहीं, ये भविष्य होगा इस मुकाबले का। 3-18, बल्ले का किनारा है, गेंद का पीछा किया जा रहा है, लेकिन गेंद रुकेगी नहीं, मिल जाएगा चौका। दो गेंदे 14 की जरूरत है। हर्षल स्मृति मिहिका 11 मौर्या मोहो क्रिकेट टीम को 2 गेंदे और जीतने के लिए 14 चाहिए। अच्छी गेंदबाजी हुई है। मैं तो कहूंगा पहले 3 गेंदें बेहद इंपॉर्टेंट थी, जिसके ऊपर केवल 2 रन आए थे। अब 2 गेंदें 14, खराब गेंद नहीं आएगी तो मुकाबला आपका है। मिहिका 11 हर्षल स्मृति मौर्या 11 मोहो टीम। जय हनुमान भोकरपड़ा स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज स्वप्निल है। 2-14, ये गेंद भी आएगी डॉट। अंतिम में एक गेंद और 14 रन की जरूरत है। घरेलू मैदान के ऊपर सुपर 12 का दरवाजा खटखटा रही है, दस्तक दे रही है मोहो क्रिकेट टीम। यहां से हर्षल स्मृति मिहिका 11 मोहो क्रिकेट टीम। अंतिम गेंद 14 की जरूरत, और इसी के साथ सुपर 12 में दाखिल टीम मोहो। वेल प्लेड।